रमजान महिना म्हटला की आनंदाचा उत्सव, आनंदोत्सव सगळीकडे ओसंडून वाहणारा म्हणजे आनंद. जिकडे तिकडे आनंदी आनंदकडे असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रमजान हा महिना सगळ्यांसाठी आनंदाचं, सुखसोयीचं, समाधानाचं आणि भरभराटीचा महिना म्हणून ओळखला जातो. रमजान महिन्याची जवळपास मागील 11 महिन्यापासून मुस्लिम बांधव वाट पाहत असतात. जगभरातून मुस्लिम बांधव या पवित्र अशा रमजान महिन्याची वाट पाहतात. तर मुस्लिम बांधव पाहत नाहीत, तर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळेजण आनंदाचा पर्व म्हणून याकडे पाहतात. एकमेकांना गळा भेट करतात, आनंदी आनंद असतात, सगळीकडे आनंद असतो. असा हा पवित्र महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो. रमजान महिना आला तर आपल्याकडे लगबग लागते ती कपडे खरेदी, फराळाची खरेदी, गोडधोड खरेदी, असे एक ना अनेक प्रकारच्या खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये अक्षरशः झुंबड उडते. आज आपण त्याच धर्तीवरती एक औचित्य साधून आपण पोहोचलो सोलापूर मधील अशोक चौक येथील जीन्स कॉर्नर जवळ. आपण जीन्स कॉर्नरचा शॉप आहे. मागील काही वर्षापूर्वी म्हणजे जवळपास 1997 मध्ये याची सुरुवात झाली होती. एका लहानशा दुकानाच्या रूपामध्ये सुरुवात झाली होती. पण आज कापड क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं नाव म्हणून जीन्स कॉर्नरचं नाव घेतलं जातं. या जीन्स कॉर्नर मध्ये फक्त सोलापूरचेच गिराईक आहेत अशातला भाग नाही. आपल्या शेजारील राज्यामधून, कर्नाटक मधून, आंध्रामधून आणि आपल्या शेजारील जिल्ह्यामधून धाराशिव, अक्कलकोट, पंढरपूर इथून सगळीकडून आजूबाजूच्या तालुक्यामधून, आजूबाजूच्या जिल्ह्यामधून लोक इथे खरेदी करायला हजारोच्या संख्येने येतात. आणि हा जो जीन्स कॉर्नर आहे अगदी ग्राहकांच्या पसंतीला प्रामाणिकपणे पुरलेला, म्हणजेच ग्राहकांच्या पसंतीला अग्रेसर म्हणून आज जीन्स कॉर्नरकडे पाहिलं जातं. चला आम्ही तुम्हाला या जीन्स कॉर्नरची एक छोटीशी सफर करायचा प्रयत्न करूया आणि त्याच अनुषंगाने आपण जाऊया जीन्स कॉर्नर मध्ये. चला, आपण आता पोहोचलो जीन्स कॉर्नरच्या मुख्य दालनामध्ये. आपण पाहू शकता ग्राहकांचा हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसत आहे. लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांच्या पसंतीचा म्हणून आपण या जीन्स कॉर्नरकडे पाहतो. अगदी पहा किती मोठं असं भव्य दिव्य असं दालन आहे. सोलापूरकरांनो, अगदी ह्या दिवाळीच्या मोक्यावरती म्हणा, रमजान ईदच्या मोक्यावरती आपण आवर्जून एकदा या सोलापूर शहरामधील अशोक चौक येथील जीन्स कॉर्नरला एकदा अवश्य भेट द्या. आणि येथील कपड्यांची जी क्वालिटी आहे आपण प्रत्यक्षात पाहू शकता. हा जवळपास 6000 स्क्वेअर फुटामध्ये उभा असलेला जीन्स कॉर्नर आहे आणि एसी मॉल आहे. सोलापूर सारख्या धर्तीवरती मिळणारं आपल्याला एवढं मोठं मॉल म्हणजे सोलापूरकरांच्या मध्ये सगळ्यात मोठं मॉल म्हणून ओळखलं जातं. आणि याची सुरुवात झाली होती 1997च्या सुमारास. आपण पाहू शकता किती भलं मोठं दालन आहे. प्रत्येक डिपार्टमेंट सेपरेट आहे. यामध्ये लहान मुलांचं वेगळं आहे, स्पेशल शर्ट आहेत, स्पेशल जीन्स आहेत आणि कुर्ती आहे, पायजामा आहे आणि विशेष करून लग्न सराईमध्ये उपलब्ध असलेले अनेक प्रकारचे स्पेशल हा यांचा जीन्स साठी स्पेशल डिपार्टमेंट आहे. चला आपण दाखवतो तुम्हाला. खरंच वाखाणण्याजोगं काम म्हणजे या जीन्स कॉर्नरवाल्यांनी केलेलं आहे. आणि आज जवळपास त्यांच्याकडे 40 ते 45 कामगार काम करतात आणि 40 ते 45 जणांचं हा जो जीन्सचा कॉर्नर आहे. दादा, यामध्ये कितीपासून जीन्स सुरुवात आहे? 28 ते 40. नागेश दादा, इथून कपड्याची जी क्वालिटी आहे कितीपासून सुरुवात आहे? म्हणजे आपल्याला 300 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत पॅन्ट शर्ट भेटेल तुम्हाला. हो, म्हणजे कोणत्याही प्रकारचा 60 कमरपर्यंत शर्ट पॅन्ट भेटेल तुम्हाला. म्हणजे कोणत्याही क्वालिटीचा कस्टमर जरी आला तरी तो रिकाम्या हाताने परत जाणार नाही. याची दक्षता प्रामाणिकपणे घेतलात. 100% घेतलात. आणि ग्राहकांचा क्वालिटीमध्ये व्हरायटी असेल. ग्राहकांचा प्रतिसाद कशा प्रकारे आहे तुम्हाला? रिस्पॉन्स चांगला आहे. आणि मी आतापर्यंत जे पाहिलं, जे तुमच्याकडे गिराईक आले रिकाम्या हाताने एकटा पण गेलेला पाहिलं नाही. मागील जवळपास 1.5 ते 2 तासापासून मी ऑब्झर्वेशन करतोय. या दुकानामध्ये आलेला ग्राहक रिकाम्या हाताने परत गेला नाही. येथील जे स्टाफ आहे अगदी प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहेत. असं घरगुती वातावरण या नागेश भाऊंनी तयार केलेलं आहे. दादा, तुमच्यासाठी किती मुलं काम करतात इथे? 50 ते 60 पर्यंत पोरं कामाला आहेत. सोलापूर येथील हे जे प्रसिद्ध असं जीन्स कॉर्नर म्हणून आज कपड्यांच्या दालनामध्ये एक नावाजलेलं नाव आहे जीन्स कॉर्नर. जीन्स कॉर्नरची सुरुवात झाली होती 1997 मध्ये. 1997 मध्ये जी सुरुवात झाली होती, त्यांचे बंधू रियाज सर यांनी याचा पाया घातला होता. ते फाउंडर म्हणून आहेत. पण आता आजच्या घडीला ते हयात नाहीत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
आज त्यांचे लहान बंधू जे आहेत याचा सर्व हा जो एम्पायर आहे, एवढं मोठं साम्राज्य आहे, तेच हाताळताना आपल्याला दिसत आहेत. अगदी प्रामाणिकपणे छोट्याशा दुकानातून किती मोठं भव्य दिव्य असं दालन उभं केलेलं आहे. आपण पाहू शकता किती प्रकारचे कपडे आहेत तिथे. जे देशभरामध्ये नवीन फॅशन सगळ्यात आधी येतं ते सोलापूरमध्ये येतं. माझं नाव समीर शेख. समीर शेख, इकडे कशासाठी आलात सर तुम्ही जीन्स कॉर्नर मध्ये? ही शेरवानी घ्यायला सोलापूरमध्ये सर भरपूर दुकानं आहेत, पण जीन्स कॉर्नरच का निवडलात तुम्ही? व्हरायटी बघायला तर भेटते. हा. आणि जे पुण्याला लोक जाते, मुंबईला जाते, तिच्यापेक्षा भारी व्हरायटी सोलापूरमध्ये भेटायला लागली. जीन्स कॉर्नर मध्ये क्वालिटी चांगली आहे आपली. छान, बघा किती मोठी गोष्ट बोललेत. हे जे आहेत व्यापारी आहेत, खरोखरच व्यापाऱ्याचं डोकं म्हणतो ना भयंकर असतं. ज्या गोष्टी आपल्याला इथेच उपलब्ध आहेत त्या गोष्टीसाठी अनर्थ पैसा कशाला खर्च करायचा, त्याच गोष्टी त्याच भावात आपल्याला इथे मिळतात. बरोबर आहे सर? अगदी 100% खरं. 100%. तुम्हाला ह्या वस्तू खरेदी करून कसं वाटलं? ह्या शेरवानी सूट इथं असा शेरवानी सूट खरेदी करून असं वाटलंय की आता पुण्याला जाऊन पैसे घालापेक्षा चांगला इथं घेतलेलं लय बरं आहे. हा. आणि क्वालिटी म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही आहे इथं काय बी. जीन्स कॉर्नर मधला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणून आपण या टप्प्याकडे पोहोचलो. आता इथे आपल्याला शहरामध्ये ज्या वस्तू मिळत नाहीत त्या वस्तू, जोधपुरी सूट वगैरे आपण म्हणतो ना, त्या एकापेक्षा एक क्वालिटीचे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता किती मोठं दालन आहे. या दालनामध्ये असं आहे, एकदा ग्राहक आलं घ्यायला की त्याच्या पसंतीला पुरून उरणार म्हणजे हे जीन्स कॉर्नर. इम्रान रमरेज ह्या दुकानातून कमीत कमी 10-15 वर्षापासून खरेदी करतो. अच्छा. वाजवी रेट आहे आणि तोच कारण आहे त्यांनी खोक्यावरनं आज एवढ्या मोठ्या मॉल मध्ये रूपांतर झालेलं आहे. हो. वाजवी रेट आहे, चांगली क्वालिटी आहे हा. आणि ग्राहकांना प्रतिसाद चांगला आहे. ग्राहकांना प्रतिसाद चांगला आहे, ग्राहकांची प्रामाणिकपणे बोलणं प्रामाणिकपणे. आणि जे काही माल देतो आपण ते प्रामाणिकपणे अगदी सांगून देणं, चोख व्यवहार. चोख व्यवहार आहे. मागील 1997 या वर्षापासून चालू असलेला हा जो व्यवसाय आहे, एका छोट्याशा गाळ्यामधून सुरू होऊन आज सोलापूर शहरामध्ये नावारूपाला आलेला व्यवसाय म्हणजे जीन्स कॉर्नर. कापड क्षेत्रामध्ये, कापड क्षेत्राच्या या रेडीमेड उद्योगधंद्यामध्ये आज आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे जीन्स कॉर्नर. आणि आज त्यांचे फाउंडर जे आहेत आज आपल्यामध्ये हयात नाहीत, पण त्यांचे बंधू जे आहेत अगदी त्या व्यवसायाला प्रामाणिकपणे निभावत आज एवढं मोठं भव्य दिव्य असं दालन उभा केलेलं आहे. आज त्यांच्याशीच आपण मन मोकळेपणाने गप्पा मारूया. या व्यवसायामध्ये त्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि त्या सोलापूरकरांना काय संदेश देतात. NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. सर, अगदी लहानशा गाळ्यापासून जे तुम्ही सुरुवात केलात, आज एवढं मोठं भव्य दिव्य दालन उभं केलं, त्यामागं सर कष्ट खरोखरच कमी नाही आहेत, पण त्या कष्टाला तुम्ही कशा प्रकारे सामोरे गेलात? ऍक्च्युली सर, आपलं जे स्टार्टिंग केलेलं आहे ते 1997 पासून आमचे मोठे भाऊ रियाज इस्माईल शेख यांनी सुरुवात केली होती. आणि आम्ही त्यावेळी लहान होते आणि आमचे भाऊ पण, म्हणजे आम्ही जॉइंट फॅमिली आहे प्रत्येक. म्हणजे स्टार्टिंग में जो हमने स्टार्ट किया है सर, वो स्ट्रगल बहुत ज्यादा है जिसको हम बता भी नहीं सकेंगे, क्योंकि एक छोटा 10 बाय 10 का गाला और उसमें दिन और रात मेहनत हो रही है. कस्टमर्स की सर्विस हम दे रहे हैं, कस्टमर के सिलेक्शन को हम समझने की कोशिश कर रहे हैं. और उसके बाद में फिर एक 2002 का दंगा आ जाता है. फिर उसके बाद में और ऐसा लगता है कि अभी सब कुछ खत्म हो चुका है, लेकिन बाद में एक छोटा सा गाला हम वहां पर यलगट्टी कॉम्प्लेक्स में हम लेते हैं और फिर वहां पर वो स्टार्ट हो रहा है. फिर उससे बाजू में और एक गाला ले रहे हैं. तो इस तरह से थोड़ा सा हमारा सफर और थोड़ा सा बढ़ता गया. उसके बाद में तकरीबन 2014 तक हमने वहां पर बहुत अच्छा काम किया. लेकिन जब बाद में यहाँ पर ये ओल्ड जो बिल्डिंग है डिमोलिश की गई, तो यहाँ पर बैंक ऑफ महाराष्ट्र पहले यहाँ हुआ करती थी. उसके बाद में यहाँ पर RN गोली सेलिब्रेशन बहुत बड़ा एम्पायर यहाँ पर खड़ा हो गया. लोगों का जैसे विश्वास बढ़ता गया तो लोग चाहने लगे कि आपकी जो वैरायटी है बहुत अच्छी मिलने लगी है, आपका जो सिलेक्शन है बहुत अच्छा मिलने लगा है. और जैसे लोगों की जरूरत को समझते हुए सीजन वाइज जो उनका जो कंसेप्ट था, जैसे शादियों के सीजन में शादी की अच्छी वैरायटी मिल रही है, स्कूल के जमाने में बच्चों के कपड़े अच्छे मिल रहे हैं, फिर उसके बाद में जीन्स में अलग अलग वैरायटी मिल रही है, और टी शर्ट शर्ट्स में ऑल ओवर, मतलब सबसे ज्यादा हो सके उतनी वैरायटी हमने मेंटेन करने की कोशिश की. और यहाँ पे एक्चुअली ऐसा ही नहीं कि सिर्फ शोलापुर के करीब के जितने भी तुलजापुर है, उस्मानाबाद है, पंढरपुर है, तो गांव के जितने भी लोग हैं वो लोग आज भी आ रहे हैं और उनका विश्वास बढ़ता जा रहा है. तो जिसकी वजह से हमारा भी कॉन्फिडेंस बढ़ रहा है.
बस यही लोगों की मोहब्बत है, लोगों की चाहत है। और दूसरी बात खास इसमें मैं ये बोलना चाहूंगा कि जैसे शोलापुर में हमने जब ये कंसेप्ट हमारा चल रहा है, ऐसे नहीं कि फिर शोलापुर का ही वैरायटी आपको मिलेगा, टोटली ऑल ओवर इंडिया का जो बेस्ट से बेस्ट कंसेप्ट होता है। जैसे जीन्स में अगर कोई अहमदाबाद में बेस्ट मिल रहा है, या कोई बॉम्बे का सबसे बेस्ट मिल रहा है, या दिल्ली का अगर कोई पैटर्न मिल रहा है, उसी तरह शेरवानी में जो नागपुर का जो अच्छा मिलेगा, उसी तरह दिल्ली का जो कंसेप्ट है, बॉम्बे का कंसेप्ट है, यानी टोटली ऑल ओवर इंडिया में जो फैब्रिक जहां पे स्पेशल होता है, उस फैब्रिक को, उस मटेरियल को हम लाने की कोशिश करते हैं। इसके पीछे एक क्या बताएं आपको, मतलब एक बहुत एका दिवसाची मेहनत नाही आहे एका दिवसाची मेहनत नाही आहे, हे फॅमिलीचं टोटली मेहनत आहे। आमचे लहान भाऊ इम्तियाज शेख हे आता प्रोप्रायटर आहेत। हे प्रत्येकाने म्हणजे जीवापासून एकदम मन लावून देठापासून बस- प्रयत्न बस हे करून आज काम एवढं केलेलं मोठं आहे। एम्पायर उभं केलं। हा. सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ज्या वेळेस कोरोना पॅन्डेमिक म्हणजेच कोरोनाचा जो काळ आला, तो सगळ्यांसाठी हा एक खूप वेदनादायक काळ होता। त्या काळामध्ये तुम्ही कशा प्रकारे या धंद्याला सावरला, सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। एक्चुअली कोरोना में सर हर कोई टूट गया था, मतलब ऐसा बोल ही नहीं सकते कि भाई उसके बाद वापस स्टैंड हो पाएंगे। बस लोगों की मोहब्बत थी, और लोग जैसे कोरोना भी खत्म हो रहा था या उसके दौरान में भी टोटली बंद ही था, लेकिन उसके दौरान में कभी एक आधा हमने भी, जैसे बहुत सारे दूसरे लोगों ने भी थोड़ी बहुत कोशिश की थी, तो हमने भी थोड़ा बहुत कोशिश करे, लेकिन उस वक्त लोगों ने, पुलिस ने वगैरह आकर यहाँ पे तकलीफ भी दी है। जो भी उनका कानून का भाग था वो उनको भी करना जरूरी था, और हमारा भी पेट था, लोगों का भी पेट था। तो उस वक्त मुझे भी बहुत ज्यादा फाइन भरना पड़ा, तकरीबन 40,000 फाइन भर चुका हूं मैं, लेकिन लोगों की जरूरत थी तो वो करना भी जरूरी था। बस वो एक बहुत बुरा वक्त था कि अब याद करेंगे तो आंख पे काटे आ जाते हैं। अगदी वाईट अशा स्थितीमध्ये, कोरोनाची जी वाईट परिस्थिती होती, नुसताच जरी ती आठवली तरी अंगावरती शहारे येतात। अशा कालावधीमध्ये देखील तग धरून राहणे आणि एवढं मोठं अंपायर उभं करणे खरोखरच ही एका दिवसाची गोष्ट नाही। आणि काल पी हळदान हो गुरी असं कधीच होत नसतं, त्यासाठी मेहनत लागते, सगळ्यांचं 100% योगदान लागतं। आणि सगळ्यात महत्वाचं जे आता बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेले ते, हे ह्यांचं जे एकत्रित कुटुंब आहे, ही कल्पनाच खरोखर वाखाणण्याजोगी कल्पना, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती। आज आपण आता बोलता बोलता एक विषय म्हणून वेगळा विषय घेतोय मी, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये किती मोठी ताकद असते आणि एकट्या विभक्त कुटुंबामध्ये काय असतं, आज ते तुमच्या डोळ्यास देखत ज्वलंत उदाहरण म्हणून आपल्याकडे जे सर उभे आहेत, शेख सर, आपण त्यांच्याकडे पाहू शकता। आज भी सर एक्चुअली घर में एक ही जगह किचन है, और एक ही बड़ा मतलब किचन रूम है, और तकरीबन 20-25 लोग एक ही छत के नीचे हम रहते हैं। आमची वडिलांची जी शिकवण आहे ते आम्ही, आमचे मोठे भाऊ आहेत रियाज भाऊ ज्यांनी वारले, अल्लाह त्यांना स्वर्गात चांगल्यापैकी जागा देव, ही आमची ईश्वर चरणी प्रार्थना है। बस ये सब बड़े लोगों की सिखाई है, और बस मिलकर रहते हैं। और आगे भी हमने, मतलब हमारे पिताजी की बात ये थी कि बेटा देखो, भले आपको एक कुछ रहो या ना रहो, आपका जो एक दूसरे का जो साथ है वो रहना बहुत जरूरी है। आज भी हमारे यहाँ पे अगर कोई एक भाई गुस्से में आता है तो दूसरा भाई खामोश ही रहता है। वो दोनों एक दूसरे को कभी कोलैप्स, मतलब कोलिजन होने का कभी काम नहीं करते। और ये बस कभी छोटा बोल रहा है तो बड़ा खुद चुप रहता है, और बड़ा बोल रहा है तो छोटा चुप रहता है। और बीवियों को हम पहले ही बताते हैं कि आप लोग बीच में नहीं बोलना है। हाँ, आपको कुछ चाहिए, ड्रेस वगैरह या जो भी आपकी जरूरत की चीजें वो आप लेना है, लेकिन बिजनेस के बीच में आपको बोलना नहीं है। अच्छा, खरंच खूप मोठी शिकवण आहे तुमच्या वडिलांची, जे थोर मोठे लोक आहेत। खरंच म्हणतात, त्यासाठी म्हणतात की घरामध्ये वयोवृद्ध माणसं पाहिजे, अगदी ते हक्काने पाहिजे। आज त्याचं आपल्याला डोळ्या देखत प्रचिती आली, म्हणजे ते सरांच्या माध्यमातून। सर, आता तुम्ही एक तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, सोलापूरकरांसाठी काय आवाहन करता आणि सोलापूरकरांसाठी काय संदेश देता सर तुम्ही? बस सर, हम यही संदेश देंगे, यही आपको, जैसे आज तक आप लोगों ने हमारे साथ विश्वास रखा है, जैसे मोहब्बत रखी है आपने, आज भी हम रही है हमारे साथ, तो आप कायम रखें। हमारा अशोक चौक में जीन्स कॉर्नर ये मॉल है। आप सर ने हमारी जो इंटरव्यू लिया है, तो सर का मुझे कॉल भी आया था कि सर आपसे बात करना है, तो बस सर का भी शुक्रिया, और सर के भी जो टीम है तो ये भी बहुत मेहनत करती है। बस आपका शुक्रिया सर, थँक्यू। धन्यवाद सर। सणासुदीच्या दिवसामध्ये महाराष्ट्रभर नव्हे तर जगभरामध्ये, पूर्ण भारतामध्ये जे नवनवीन फॅशन आहेत, त्या फॅशनसाठी आपल्याला सोलापूर सोडून इतर दुसऱ्या शहरामध्ये जायची गरज नाही। सर्व काही एकाच छताखाली, एकाच दालनाखाली
मिळणार म्हणजे ते दालन आहे सोलापूर मधील प्रसिद्ध असं जीन्स कॉर्नर. कॅमेरामन मुनीफ रॉयली सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडे, ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.